तर आता इथे पावभाजी रेडी झालेली आहे. तर बघ की मॅडम तिखट झाले का मीडियम झाले? मीडियम. तर आज पावभाजीचा बेत बनवला होता, त्यामुळे इथे बटाटा, फ्लावर, गाजर, बीट, सिमला, त्याचबरोबर कांदा, टॅमॅटो आणि मटारसुद्धा सोलून घेतलेले आहेत. तर सगळी तयारी झाली. मायागुरी ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सकाळी स्वागत आहे. आज रविवार आहे आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज संडे असल्यामुळे मी पावभाजी बनवलेली आहे. पावभाजी याच्यासाठी बनवली होती कारण आज आमच्या घरामध्ये बेडरूममध्ये कलर करणार. काही कारणामुळे आज आमचं बेडरूममधलं जे कलरचं काम आहे ते होणार नाही आहे, कारण ज्यांना ते आम्ही काम दिलं होतं त्यांना सध्या थोडा वेळ मिळत नाही, त्यांना माणसं मिळत नाही आहे. ढकललं आहे आणि ते शुक्रवारी करणार. मधला आम्ही सगळाच पसारा काढला आणि आता त्यांचा फोन आला की आज जमणार नाही म्हणून नेक्स्ट फ्रायडेला करणार आहेत. तर आता मी त्यांना कन्फर्म विचारलं की नेक्स्ट फ्रायडे तरी करणार आहेत की नाही, कारण आता हा सगळा जो पसारा आम्ही बाहेर ठेवला आहे तो परत आता काढणार नाही आहे, जसं आहे तसंच ठेवणार आहे. त्यामुळे या बेडरूममध्ये आता फक्त कपाट ठेवलेलं आहे आणि यासाठीच मी ॲक्च्युली पावभाजीचा बेत केला होता की सकाळीच एकदा पावभाजी बनवली की आपल्याला बाकीची कामं करायला वेळ मिळतो. तर असं होतं कारण पावभाजीचं, आणि घरातल्याला सगळ्यांना पावभाजी आवडतेच तसं पण. तर आता इथे मी पावभाजी कुकरमध्ये बनवते, त्यामुळे सुरुवातीला बटर आणि तेल दोन्ही एकत्र टाकल्यानंतर जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या आणि पावभाजी मसाला, लाल तिखट वगैरे टाकलं आणि वाफवून घेतलं. वाफवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भाज्या मी इथे स्मॅश केल्या आणि छान असा वरतून मी आता बटर वगैरे आणि परत थोडीशी पावभाजी मसाला पण टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलं, कारण मीठ मगाशी पण मी थोडंसं टाकलं होतं. आणि आता सगळं फक्त मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला एकाच भांड्यात पटकन अशी पावभाजी तयार करता येते. तर तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीला किती सुंदर रंग आलेला आहे. सगळ्या भाज्या वेगळ्या काढायची गरज नाही, एकाच कुकरमध्ये ही भाजी तयार होते. पावभाजी रेडी झालेली आहे, तुम्हाला दाखवते. आणि त्यासोबत आता मी ब्रेड पण भाजायला घेते. मंडळी आता माझी पावभाजी रेडी झालेली आहे. आता मस्त रंग आलेला आहे आपल्या भाजीला. त्यानंतर इथे मी ब्रेड गरम पण करायला ठेवलेले आहे. तर आता पटकन सर्व करून घेते. यांना मी वाढते कारण त्यांना खायचं आहे आणि झोपायचं आहे, कारण आज सकाळी प्रवास करून आलेत ते, तर त्यांच्यासाठी पहिले वाढून घेते. त्यानंतर मी केक टून बसणार आहे, तर आधी पहिले त्यांना वाढते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आता इथे देवाला आपण पावभाजी दाखवली आहे नैवेद्य म्हणून. तर आता इथे पावभाजी रेडी झालेली आहे, तर आता मी महेश यांना देते. आहो घ्या. कुठे बसता? सोफ्यावर बसता का खालीच बसता? नया मॉडेल देना ना उनको. तिखट झाले का मीडियम झाले? मीडियम झाले ना. चला तर आम्ही पण खाऊन घेतो, मी आणि केतू पण खाऊन घेतो. मी खावा आणि विश्रांती घ्या. प्रवास कसा झाला? छान झाला. मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेली आहे बाहेर. मी आणि महेश आता शॉपिंगसाठी निघालो आहे. त्याच्यात कलर कसा वेगळा वाटतो, जांभळा वाटतं पण ह्याच्या इकडे बघा, इकडे बघा कलर कसा वाटतो, ह्याच्यात वेगळा वाटतं आणि इथे बघा वेगळा दिसतोय ना. बघ की मॅडम पडल्यात ना नेऱ्याबरोबर. शेवपुरी घेतली. तर आत्ताच आम्ही घरी आलो, जवळजवळ 9:15 झाले आणि आम्ही घरी आलो. तर खूप लेट झालेला आहे, आता आम्हाला जेवायचं पण आहे. ॲक्च्युली साडी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही रिलायन्स डिजिटलमध्ये गेलो. तर तिथे आम्हाला टी व्ही बघायचं होतं, तर महेश गुरव यांनी एक टी व्ही सिलेक्ट केलेला आहे. तर बघू आता कधी घेणार आहेत.
ते काय मला माहिती नाही. मी घरी आल्यावरती तुम्हाला कळेलच कोणत्या कंपनीचं घेतलं आहे वगैरे. तर यावेळेस मी साडी एकच घेतली कारण गणपतीला वगैरे पण साड्या घेतल्या होत्या. तर चला आता ती साडी मी तुम्हाला उद्या दाखवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.